नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्वेडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अकोला। बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्रीरामपूर। बघा या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चिखलदरा। बघा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इचलकरंजी। बघा या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5 पहा, सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सहस्रकुंड। बघा हा धबधबा नांदेड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मयुरेश्वर बघा हे अभयारण्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पुणे या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, तुमसर बघा ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची एक प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सांताक्रूझ। बघा हे विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, 1 मे सन 1981 रोजी रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? बघा 1 मे सन 1981 रत्नागिरी बघा या जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता। प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्रामधलं पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा जे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्रामधलं पहिले पक्षी अभयारण्य बघा कर्नाळा आहे, तर कर्नाळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कर्नाळा। बघा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका भरती असेच महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे। टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील, विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सर्व पदाकरिता सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा संबंधित पदाचे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। विद्यार्थी मित्रांनो त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वर्धा। बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पूर्ण विद्युतीकरण झालेला तो पहिला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, उजनी बघा हे महत्त्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उजनी। बघा हे महत्त्वाचं धरण सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे।
प्रश्न क्रमांक 14 पहा, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी पहा सावंतवाडी बघा हे ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? बघा, महाराष्ट्र राज्याचं बघा पूर्व पश्चिम अंतर बघा 800 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 36 बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. कोल्हापूर बघा हा जिल्हा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं आहे? मराठी भाषेमधलं पहिलं मासिक कोणतं मासिक आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. दिग्दर्शन बघा हे मासिक मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती म्हणजे वि.स. खांडेकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा, अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार असे पहा जळगाव या जिल्ह्याला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, लोणावळा खंडाळा बघा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? बघा, तोरणा व पुरंदर बघा हे किल्ले पुणे या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघा, यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, यावल बघा हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. कोयना या नदीला पहा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा, प्रश्न क्रमांक 26 पहा, दीना बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, दीना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा, दीना हे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, आंबा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर? बघा, आंबा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आंबा घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागतो? बघा, कोल्हापूर ते रत्नागिरी बघा या मार्गावर आंबा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 28 बघा, दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? बघा, दाभोळची खाडी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधली दाभोळची खाडी आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ पहा जे का अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? बघा, पुणे ते नाशिक यांना जोडणारा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या ठिकाणी बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं बघा मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी बघा हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे.
प्रश्न क्रमांक 34 बघा, देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा, देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक 35 बघा, हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? हिमरू शालीसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे पैठण बघा, हे ठिकाण हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मराठवाडा. बघा, या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागे असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? औद्योगिकदृष्ट्या बघा सर्वात जास्त मागे असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली. बघा, हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागे असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोकलाम बघा हा सीमावाद खालीलपैकी कोणत्या दोन देशामधला सीमावाद आहे? बघा, डोकलाम बघा हा सीमावाद प्रश्न भारत आणि चीन या दोन देशामधल्या ठिकाणी सीमावाद प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? रासबिहारी बोस यांनी पहा आझाद हिंद सेनेची स्थापना त्यांनीही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कादवाही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवाही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कादवा. बघा, ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोलला बेते आम्ही या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, बोलला बेते आम्ही या नावाचं बघा पुस्तक श्रीकांत देशमुख यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कांदा कापताना बघा अमोनिया हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता देश बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील दक्षिण कोरिया. बघा, हा देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला तो देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी बघा जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ऋषभदेव. पहा, जैन धर्मामधल्या या ठिकाणी पहिले तीर्थकार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? बघा, महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. प्रश्न क्रमांक 49 बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना त्यांनीही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, वर्धा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? पेनिसिलियम. बघा, पेनिसिलियम बघा हे बुरशीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 54 बघा, ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? ग्वायटर हा रोग बघा ग्वायटर बघा हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 55 बघा, काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा, काटेपूर्णा ही नदी तर वाशिम या जिल्ह्यामध्ये पहा काटेपूर्णा ही नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन तर 8 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो. प्रश्न क्रमांक 57 पहा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा, पालघर बघा या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट
सन 2014 या वर्षी पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 58 बघा, मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर राष्ट्रपती बघा यांना मागासवर्गीय आयोग त्यांना बघा नेमण्याचा अधिकार असतो। प्रश्न क्रमांक 59 बघा, कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? कोयना या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी शिवसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 60 पहा, दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी, तर गोदावरी बघा ही नदी दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक 61 पहा, राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट बघा कलम 356 नुसार बघा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते। प्रश्न क्रमांक 62 बघा, गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? गुलामगिरी हा ग्रंथ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना पहा मराठी भाषेचे शिवाजी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मणिभवन हे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीशी संबंधित आहे? मणिभवन बघा मणिभवन बघा हे महात्मा गांधीजी यांच्या संबंधीचं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच HCl या आम्लाचा स्त्राव होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी बघा क्लोरीन या ठिकाणी हे मूलद्रव्य वापरले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1885 या वर्षी राष्ट्रीय सभेची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गदर पार्टीची स्थापना बघा लाला हरदयाळ यांनी पहा गदर पार्टीची स्थापना त्यांनीही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 70 पहा, नांदेड या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा नांदेड या शहरामधून वाहणारी नदी कोणती नदी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा नवी मुंबई महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा सर्व पदाकरता महत्त्वपूर्ण प्रश्नांचे टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील सर्व पदाचे आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्न अवेलेबल आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।